उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लाडक्या बहिणींनी महादेवाला अभिषेक घातला। शेवगाव तालुक्यातील माळेगाव येथील जागृत महादेव मंदिरात आज एक अनोखा आणि मनस्पर्शी क्षण उमटला। माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या पुढाकाराने शेकडो लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन भगवान महादेवाला अभिषेक घातला आणि महामृत्युंजय जप करत शिंदे साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ राजकीय सेवेसाठी मनापासून प्रार्थना केली। हर्षदा काकडे म्हणाल्या, अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे यंदा वाढदिवस साजरा करण्याचे कोणतेही नियोजन नव्हते, तरीही आमच्या लाडक्या भावासाठी आम्ही महादेवाकडे साकडे घातले। कार्यक्रमास विमल सातपुते, देवडे नानी, रुक्मिणी रुईकर, पद्मा भापकर यांच्यासह शेकडो बहिणी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रस्ताविक जगन्नाथ गावडे यांनी केले तर आभार देवस्थान अध्यक्ष बाबासाहेब वाकडे यांनी मानले। लाडक्या बहिणींची ही भावपूर्ण प्रार्थना नक्कीच महादेव ऐकतोय आणि शिंदे साहेबांच्या आयुष्यात आणखी सामर्थ्य भरतोय। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण खोमणे, एरंडगाव, शेवगाव। आज 9 फेब्रुवारी आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस। दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे त्यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा ही मनामध्ये थोडीशी रुखरुख होती, पण नंतर लक्षात आलं की त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सगळ्या लाडक्या बहिणींना मिळून काहीतरी केलं पाहिजे, कोणता तरी उपक्रम केला पाहिजे असा विषय मनात आल्यानंतर सगळ्या लाडक्या बहिणींना घेऊन आज शिखर शिंगणापूर, धाकटे शिखर शिंगणापूर माळेगावने येथे माळेगावने येथे महादेवाच्या पिंडीचे अभिषेक आणि महामृत्युंजय जप या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला दीर्घायुष्य मिळावं, उत्तम आरोग्य मिळावं आणि त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी महामृत्युंजय जपाचे आवर्तन केली आणि सगळ्या बहिणींनी महादेवाकडे एकच प्रार्थना केली की आमच्या लाडक्या भावाला दीर्घायुष्य द्या, त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करा, निरोगी आयुष्य